नाही, जळगाव जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी निरीक्षक नेमलेले आहे। त्याच्यामध्ये भाऊ चौधरींची निवड झाल्यामुळे त्यांनी आज जळगाव जिल्ह्यामध्ये आढावा घेतलेला आहे आणि आढावामध्ये काय काय केलं पाहिजे अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। त्या पद्धतीने आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यामधले आमदार कसे निवडून येतील याच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। हो, दरवेळेसप्रमाणे यंदाही विधानसभेमध्ये भाजपने तयारी सुरू केलेली आहे। भाजपने तयारी सुरू केलेली आहे शिवसेना शिंदे गटाच्या विरुद्ध। महायुतीमध्ये असताना पण भाजप अशा पद्धतीने बंडखोरीची तयारी करते। या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे काय अहवाल देणार आहे का? भाजप कुठे तयारी आहे? शिवसेना आता 5 वेळेलाच रामोल शिंदे तयारी करत आहे। अजून तसं आम्हाला काही अधिकृत माहीत नाही आहे आणि मला तरी असं वाटतं की वरिष्ठांकडे या माहिती आम्ही देऊ जर तसं वाटलं तर। निलेश पाटलांनी म्हटलं की जागा वाढवून मिळाव्या, शिवसेनेची ताकद आहे आपली आणि आपल्या ताकदीमुळे भाजपचे 2 खासदार आले, त्यामुळे आपण हे त्यांचं मत जरी असलं तरी शेवटी युतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो आणि आता सध्या तरी आम्ही 5 जागेंचाच विचार केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भाऊ चौधरी तसा अहवाल देतील। भाऊ, तुम्ही भाषणात बोलले की दाढेवाल्यांची पक्की युती आहे, या दाढेवाल्यावर लक्ष ठेवा, काय सांगणार लोक? कारण भारतीय जनता पार्टी जेव्हा विधानसभा निवडणूक येते तेव्हा बंडखोर उभे करत असते। हे बघा, मागच्या काळामध्ये जे काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे, पण या काळामध्ये होणार नाही अशा पद्धतीच्या बैठका वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत आणि मला खात्री आहे की भाजपा शिवसेनेची आणि अजितदादांच्या गटाची युती पक्की आहे आणि आम्ही ही युती कायम पक्की ठेवून पुन्हा विधानसभेमध्ये सत्ता प्राप्त करणार आहोत। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेचं ताईमाई अक्का विषय सुरू आहे असं संजय राऊत म्हणत आहेत। ताईमाई अक्काच ह्या मतदार आहेत हे त्यांना माहीत नाही का? पण याच योजनेवरून त्यांनी एकदम खालच्या पातळीवर आज शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे। त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदेची जी नवी योजना आहे ताईमाई अक्का बरं का, तर तो ताईमाई अक्का तुमचा पक्ष छक्का असं होऊ नये म्हणजे झाला, अशी खालच्या पातळीवर त्यांनी जीभ बसवली त्यांची टीका केली। मी तुम्हाला सांगतो की डोकं खराब झालेलं आहे। बाजूला ठाणा जिल्हा आहे, त्यांनी त्याचं काम करावं। भ्रष्ट नेता किती भ्रष्ट आणि क्रूर असू शकतो याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत। त्यांना दुसरं कामच नाही आहे, सकाळी उठल्यानंतर आपला भोंगा वाजवणे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बोलणे, याच्यामध्ये त्यांना फार मर्दानगी वाटते आणि त्यांनी ते कायम करत राहावं। जनता हुशार आहे। संजय राऊत यांना उपचारासाठी आपण पैसे देणार का? ठाण्याच्या संजय राऊत यांना उपचारासाठी पैसे देणार का शासनाच्या? नाही, आता स्कीम लागू आहे ना 5 लाखापर्यंत। उद्धव ठाकरे म्हणतायत की तू राहशील किंवा मी राहील असं देवेंद्र फडणवीसांना थेट त्यांनी इशारा दिला। पहिल्यांदा तू शब्द वापरला, त्यांनी तुम्ही न वापरता एकेरी शब्द वापरला। हे बघा, उद्धव साहेबांच्या मुखातून असे शब्द येणे मला तरी वाटतं हे उचित नाही आहे, कारण की एकीकाळचे हे एकाच बरोबर राहिलेले लोक आहेत। एकमेकांच्या पक्षाच्या विरोधामध्ये माणूस भूमिका मांडत असतो, पण अशा पद्धतीने